नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गोविंद ॲग्रो फार्ममध्ये. तर मित्रांनो, आज व्हिडिओ असे होणार आहे की आज आपण घरी खाण्यासाठी आपण काजूगर भाजणार आहोत. दरवर्षी आपण काजूगर भाजून मित्रांनो विक्री करतो, पण यावर्षी काजूगर आपला खूप काजू कमी असल्यामुळे आपण फक्त यावर्षी घरी भाजण्यासाठी काजू बिया आज भाजणार आहोत. तर इकडे बघू शकता तुम्ही, आपण चुलीचा सेटअप केलेला आहे आणि हा आपला पत्र आहे आणि इकडे आपण चुला तयार केलेला आहे. थोडा आवाज येत असेल, बाजूला आपले शेजारी आहेत ते फाटी फोडतात, त्यामुळे मशीनचा आवाज येत असेल, थोडा डिस्टर्ब होईल तुम्हाला. तरीसुद्धा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. तर आता आपण चूल पेटवून घेणार आहोत आणि आपण काजू बिया भाजणार आहोत. तर थोडक्यातच व्हिडिओ आपण बनवूया, कारण मित्रांनो ह्या भाजलेल्या काजू बीची चव काय आहे ते जे कोकणातील नागरिक आहेत किंवा जे आपले मित्र आहेत त्यांना माहिती असेल. मित्रांनो, ही कशा प्रकारे टेस्ट असते. दरवर्षी आपण विक्री करायचो मित्रांनो, पण यावर्षी काही अडचणी असल्यामुळे विक्री नाही करणार. आपण घरी खाण्यासाठी बिया भाजतोय आपण. तर मित्रांनो बघू शकता, आता आपण चूल पेटवलेली आहे आणि आता ही व्यवस्थित प्रकारे पेटल्यानंतर आपण जो पत्रा आहे ह्याच्यावर ठेवणार आहोत आणि मस्तपैकी तो गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यावर आपण बिया टाकणार आहोत. तुम्ही ह्याच्या आधीसुद्धा चुलीवर भाजलेल्या काजू बीचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकताय. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, गोविंद ॲग्रो फार्म. तर चला मित्रांनो, आता व्यवस्थित चूल पेटत आहे, आपण पत्रा ठेवून घेऊया. आणि इकडे बघू शकता आपल्या गावठी कोंबड्या कशा प्रकारे आपल्या गायींच्या शेणावर किंमच्या खात आहेत. हा बघा कोंबडा बघू शकताय. तर मित्र, ह्याला आमच्याकडे मानकाप्या किंवा मानडोकळा कोंबडा बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते सांगा नक्की कमेंट करून. आता कोंबड्या आपल्या खायला घातलेल्या आहे, फिरतात सर्व मुक्त संचारमध्ये. पत्रा ठेवून घेतलेला आहे आपण चुलीवर. बघू शकता गेल्या वर्षीचा पत्रा वापरला आहे, त्याला आता होल पडलेत, तर हाय चांगल्या कंडिशनमध्ये. त्याला वापर करणार होता यावर्षीसुद्धा. तर आता मित्रांनो आपण बिया टाकल्यात आणि मस्तपैकी धूर यायला सुरुवात झालेली आहे. आणि ह्या धुरामुळे काय होतं माहिती तुमच्या आजूबाजूला साप असेल, विंचू असेल, ते गायब होतात. कारण कोकणात मित्रांनो बियांच्या धुरी करतात पावसाळ्यामध्ये, साप विंचू किंवा इतर कोणते जनावर येऊ नये म्हणून. तर मित्रांनो याचा वास खूप बेकार येतो. आणि आता बघा बिया उडायला सुरुवात झालेली आहे. तर त्याला बिया उडत आहेत, त्यामध्ये कापणी हळवायला लागतं कंटिन्यू. बस आग पेटत आहे आतमध्ये, आग पेटलेले. आणि आता लगेच थोड्या मिनिटात मित्रांनो बिया भाजून तयार होतील. तर बघू शकता मित्रांनो, एकदा आपण बिया भाजलेल्या आहेत बघा, भाजून टाकलेल्या आहेत. काय माहिती आहे, ह्या पूर्ण पण भाजून जमत नाही बघा, अर्ध्या कच्च्या अर्ध्या पूर्ण भाजलेल्या अशा ठेवायला लागतात. नाही तर काय होतं, पूर्णपणे जर तुम्ही भाजल्यात तर करपून जातात आणि आतमध्ये जे आपण फोडतो त्या गर आपल्याला मिळत नाही. हे का इकडे ते बघा, तिकडे पेटलीसुद्धा. चला, तर आता आपल्या बिया भाजून झाल्यात, तुम्ही बघू शकता. 3 टनमध्ये बिया भाजून झाल्यात, संपल्या. हा बघू शकता. उर्वी काय करते तू, काय करते, काय ग, काय करते तू, सांग काय करते तू. बघू शकताय थोडेच बिया भाजल्या पण घरी खाण्यापुरत्या ना. साईडला वडील आहेत, चूल विजवत आहेत. चला आता उतरतात काही सापीच्या माळा लावतो ना आपण बिया फोडूया. या कारण मी तर गरम गरम असतात, तर त्यानंतर फोडल्यानंतर चांगल्या अख्ख्या बिया येतात बाहेर, नाहीतर काय होतं तुकडा होतो जास्त.